गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. काय ग काय नाही, तू तर म्हणली आधी चहा प्या, काय म्हणत होती मी. चहा प्यायला ये, चहा चहा प्या समधी काका मामा हे समधी काही कालवणाला अंडे राहते आधी तर म्हणली होती राजी. आधी तर म्हणली बापूने काय भाजीला बाजारात आणलं नाही. चटणी वगैरे वाटणी येत नाही ती. काय करावं बापूला बेसन लय दिवस झालं खायला घातलं ना. बापूला बेसन आणले ढोबळी मिरची वांगी आणली आम्ही काय आणि करतो मग कॅसली आणली. ह्याचं नाही नाव येत भावनगरी. बाई, हा? आमच्या आजकाल काय आहे? सांगू का हा थांबा परत सांग. अगं आम्ही काय करतो सांगू का तुला? काय निलावून आणलं बघा हे तरी बी माणसाला वाटत 80 रुपये किलो वांग निलावा बी. बापू तरी पण हे एवढंच आहे, दोनच पदार्थ आहेत, दोनच तीन प्रकार आहेत. आणली हे अशी बोलते ते डुबळी उलट. नुसतं वांग डुबळी वांग. बटाटा आणलं दुसरं काय काय? खाते मग बटाटो बटाट्याला घे टाकून दिली की आता. नाही. कवा आणले होते टाकून? बटाटे आणि उद्याच्याला आता रविवारी गेल्यावर. बापू मला 10 रुपये. आता काय रे भागवत पशी काय नाही राहिले समजून गेलं. पट्टी आणली नाही म्या बाळ्या रविवारी पट्टी आणल्यावर. हा म्हणजे हे आणले मी आपलं तिथलं आपली माणसं असते ती. होय हं? अटकल करायची ज्या माणसाला मंडई नाही आणली का नाही, जी भाजी आवडत नाही का नाही तीच भाजी करायची. बेसनच करायचं. त्या माणसाला बेसन आवडत नाही, त्या माणसाला बेसनच घालायचं. मग ती माणूस आपोआप मंडई काय म्हणायचंच नाही, विषयच घ्यायचा नाही दुसरा. अहो आणायचं म्हणजे ही भाजी म्हणून नाही तर नाही मी आणला मिरच्या आणल्या असतो. का? हा? मिरच्या नाही. मिरच्या नाही मिरचू करा. मिरच्या. मिरच्या नाही देणार नाही. महाग येतोय तेव्हा. हम्म. किती रुपये? मार्केटला 40 रुपये किलो आहे. 40चे 1 किलो आणले असते. हो पण मी म्हणलं हाय मिरची कुठे? नाही हो. बघू तिला आणायला काय मिरची पशी ह्याला तिखटच भरावं लागतं. तळायला भाजीला. ह्यांना घालवायचं आज हा त्याला ती काय तेल पेट्रोल. कपाळी काय बापू आवा इतकं असतं होतं आता. अरे इलाजच बंद पडलाय वाडे. असू दे, आम्हाला सोडून द्या. मम्मीला तर सोडायला नाही मग. का तीन नाही होत सोडायचं असं. असू द्या समजायला नमस्कार पोरी सोरी हसून खेळून राहत जा समधी. हो काय नाही माझं म्हणणं एवढंच आहे. रात्री आलता बाजारावर गेल्यावर साबळे पाहुण्याचा फोन. आता करीन निवांत रानात गेल्यावर दारी दरीत दरीत समजायला. हा चलू का मग पितो चहा. चला चला. जाता गाड्याने आणू तू. चहा प्यायला होती तर मी बाहेर येते दाखवते. मग कुठे गेली घरात लागते आता. कुठं आजेल का? हाय मम्मी. काय नाही आता पडली होती. मला तर गारच लय लागते. हो माझं होत जुलायला लागलं जेव्हापासून खो खो खेळायला लागली. कुठे जायचे खो खो खेळायचं? भावनगरला. भावनगरला कधी? जानेवारी मध्ये. होय चालले गईला बाहेर काढले आधी उन्हात. तिला खाया टाकलं तिथल्या शाखा येणार आहेत ना छत्रपतीच्या सगळ्या. आणि मग म्हटलं आता झाडलोट करावं. ऊस तोडायचा अजून. सकाळ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सकाळ सकाळ आधी माझ्याकडे हे काम असतं. मग मी बाकीचं काम करते. आधी गायचं आवाज तर तुम्ही म्हणणार काय लय 10-15 गाय असल्या गत करते, लय कामाच्या असल्या गत करते. माझा हात तसं नाही बाया, जी आहे ती करावं लागते. काय एक असले दोन असले तर. हा त्या म्हणतात मला बाहेर काढले लागतं त्याच्यामुळे.
माझं तर हातात थरथर कापते तुम्ही 9 वाजल्याशिवाय बाहेरच निघत नाही घराच्या समोर. बापू दूध आणायला गेले का बापू मार्केटवरून आले काय माहिती त्यांना सांग की मला दूध नाही आणले म्हणा मी आता बापूला माहिती की मी दूध नाही आणलं. घेऊन या म्हणा दूध कारण की गाडीच नाही दिली का सर्व्हिसिंगला केली का. सर्व्हिसिंगला नेऊन टाकली गाडी काल पण ती म्हणल्या तू उद्या फोन करतो झाल्यावर आज नाही पप्पांना आज जावं लागेल पप्पांना सांगते फोन लावा ते आज करा म्हणून आता रविवारची सुट्टी असते त्याच्यामुळे त्यांना सोमवारचं असलं ठीक आहे राहायला बघ तरी सांगते ना पप्पा फोन करून करा म्हणून अर्जंट आज पोरांना शाळेत जायला लागतंय आमच्या सांगते ना पप्पा नव्हतं काल गेलं गाडी टाकून आणतो असं द्या बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सकाळचं लय गार लागते काय सांगावं तुम्हाला 6 मिनिटाचा व्हिडिओ राहिले. ओके बाय बाय.